मॉर्निंग. वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. मी आत्तापर्यंत ह्या चॅनलवरती फक्त शॉर्ट्स अपलोड केलेत. अजूनही व्लॉग व्हिडिओ अपलोड केलेत पण खूप दिवस झाले आता मी ते केले नाही. म्हणजे 2-3 महिन्यापेक्षा पण जास्त झाले जे की मी लॉंग व्हिडिओ अजिबातच अपलोड केलं नाही आहे. ह्याची आंघोळ वगैरे झाली आहे. छान केस वगैरे वरती ह्याचे हेअरपिन लावलेलं आहे कारण ह्याचे केस डोळ्यामध्ये जातात. त्याच्यामुळे चपाती दिली हातात तो खातोय कारण सकाळपासून अजून तो काहीच खाल्लेला नाही आहे. सो आज मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करते. ते पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच पण ती मी केलेली नाही आहे, ह्यांनी केली होती हे क्विज वगैरे. सो ती कोणती आहे ते मी पुढे दाखवेनच आणि कशी आहे म्हणजे टेस्ट वाईज कशी आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. सो चला आजच्या रुटीनला आपण सुरुवात करूया. आणि ॲटलिस्ट मी आठवड्यातून 2 व्हिडिओ तरी टाकेल कमीत कमी आणि शॉर्ट व्हिडिओ डेली तुम्हाला 6:30च्या नंतर बघायला मिळेलच. सो चला मी रुटीनला सुरुवात करते आणि स्टेट वर. सकाळची वेळ आहे. मुलं शाळेत गेले होते कारण मुलांपुरतं होईल इतकं मी स्वयंपाक बनवलं होतं. त्यांच्यापुरतं 1-2-3 चपाती बनवून देते ते खाण्यासाठी आणि 2 डब्यासाठी अशी, कारण बोर्डाचे एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे मुलांची शाळा जास्त वेळ नाही आहे. कधी कधी 2च तास असते तर कधी जेव्हा पेपर नसतात तेव्हा 11 ते 2 अशी असते. सो त्यांचं सगळं झालं होतं. मुलं शाळेत गेली होती आणि ते थोडंसं पीठ राहिलं होतं जे की चपाती करायची बाकी होती. इथे एक आहे शिल्लक आणि चिकू आहे तो असा इकडे तिकडे फिरत असतो. त्याची आंघोळ झाली होती. हे झिंगा आहे आणि हे मी व्यवस्थित भाजून घेणार आहे. त्याच्यानंतर थोडंसं कपड्याने त्याला घासून घेणार आहे जेणेकरून त्याचे आणि बघा सुकटच्या वासाने कशी मांजर लगेच घरात येते आमच्या. आणि हे गरम पाणी ठेवलं आहे ते सुकट धुण्यासाठी कारण त्याचा ना खारटपणा जातो आणि ती वैस लागत नाही महत्त्वाचं म्हटलं तर खाताना. इथे मी बारीक टोमॅटो आणि 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून ठेवले. त्यामध्ये मिरची आणि लसूण पण ॲड केलेलं आहे. सो इथं ते धुवून घेतात ते सुकट अगोदर कारण ते वैस लागू नये म्हणून. आणि हे 2 जणांसाठी आहे, एक त्यांच्यासाठी आणि अजून त्यांचे जे मित्र आहेत त्यांच्यासाठी ते बनवून घेऊन जातात. सो बघूया सुकट कशी लागते मी तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये सांगेनच. हे मी पण करते सेम अशीच करते पण सगळी प्रिपरेशन मी करून दिली. कांदा टोमॅटो सगळं काही मी चिरून दिलं, फक्त त्यांनी फोडणी दिली त्यांनी. सो मी टेस्ट करून सांगते कशी झाली. आपण नेहमी करतो ना तशी झाली, काहीच फरक नाहीये. पण करताना त्यांचं एवढं झालं होतं कारण त्यांना दुसऱ्यांना डबा न्यायचा होता. त्यांच्या कामावरती त्यांचे जे मित्र आहे त्यांच्यासाठी बनवून न्यायचं होतं. त्यामुळे त्यांचं खूप चालू होतं की असंच करायचं तसंच करायचं म्हणून. पण काहीच फरक नाही, फक्त ते वहीच लागू नाही त्याच्यामुळे थोडंसं लिंबू पिळायचं, थोडंसं ते आंबट वाटतं. बाकी काहीच फरक नाही, सेम लागते आणि छान आहे. खूप तिखट पण नाही झाली आहे, खूप मिठही लागत नाही. गरम पाण्याने भिजल्यामुळे ना त्याचा खारा पण जातो. सुकटचा कोणती पण सुकट असो. तो छान झाली आहे तशी. आणि चला मी नाश्ता करून घेते आणि भेटते तुम्हाला परत. जसे की मी तुम्हाला सांगितलं पूर्ण आठवड्याचा व्लॉग आहे आणि हा माझा पहिलाच व्लॉग आहे. सो मी प्रत्येक संडेला अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. सो थोडंसं क्लिनिंग पण करायची होती. हा जो फ्रीज आहे ना तसं तर मी 2 दिवसांनी असं पुसून घेते. जेव्हा फरशी पुसण्या अगोदर आपण डस्टिंग वगैरे करून घेतो ना तेव्हा. पण ते तेवढं व्यवस्थित निघत नाही. तो म्हटलं आज ते घासूनच घ्यावं व्यवस्थित साबणाने. सो हा स्टीलचा जो आहे ना त्याने मी घासून घेतला आणि आता छान असा चमकतो येतो. आणि ते 8 दिवसाने किंवा महिन्यातून ॲटलिस्ट एकदा, 8 दिवसांनी तरी नाही झालं तरी महिन्यातून ॲटलिस्ट एकदा तरी ना मी असं घासून घेते. मिक्सर असेल तो पण अशाच पद्धतीने मी घासून घेते. अजून खूप सारी कामं असतात. बोले आणि मग नंतर फरशी पुसली. त्याच्यानंतर जेवढे भांडे आहेत खरकट बाहेर ठेवले घासण्यासाठी कारण त्याच्यानंतर खूप सारे मला कपडे धुवायचे आहेत. त्याचे माझं रोजचं रुटीन आहे. सो आज मी अशा टेबलावरचे जे कापड आहेत ते मी धुण्यासाठी काढले, चुकी इथं ठेवलेत. आणि काही उशीचे कवर आहेत त्यामध्ये ते पण धुण्यासाठी काढले. फक्त एवढंच काम केलं आहे मी आणि तो उठून बसला आहे. त्याला जस्ट थोडंसं आता मी कार्टून लावून दिलं आहे आणि हे थोडेसे स्नॅक्स आहे ते खाण्यासाठी दिले. ह्यातले तो 2-3च खाईल आणि सगळं सांडवूनच देणार आहे तो. गुरुवारच्या दिवशी मुलांच्या शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंग होती. सो तिथे गेलो. सध्या आम्ही इकडे होतो फर्निचरच्या दुकानामध्ये. ज्या माझ्यासोबत आल्या होत्या त्यांना थोडंसं काही बघायचं होतं बेड वगैरे. सो तिथे गेलो. घरी येताना मार्केट लागतं मग तिथून भाज्या वगैरे आणलं. भरपूर ऊन आहे मंडळी बाहेर. सो ह्या काही मी भाज्या वगैरे आणल्या होत्या आणि हे जे आहेत पेपर जे मी पेपर चेकिंगला गेले होते.
आणि त्याच दिवशी ना आमच्या गावामध्ये संत सेवालाल महाराजांची जयंती होती. त्यांची पालखी निघणार होती. त्यांची स्थापनासुद्धा म्हणजे त्यांच्या मूर्तीची स्थापनासुद्धा त्याच दिवशी होती. सो इथे बंजारा जे स्त्रिया आहेत ते तुम्हाला नाचताना दिसत असतील. त्यांचा हा पोशाख आहे मंडळी. त्यांचा जो मेन पोशाख असतो हा आहे आणि त्यांच्या ओढणीवरती, त्यांच्या घागऱ्यावरती तुम्हाला आरशाचे नक्षे दिसत असतील आणि ते स्वतः हाताने रेडी करतात. हे सगळ्या गोष्टी ओढणीला सजवणं, त्यांच्या ते घागऱ्यांवरती हाताने ती कला आहे. परत त्यांची ती पर्स टाईप तुम्हाला दिसत असेल जर तुम्ही नोटीस करत असेल तर. आणि सोन्या चांदीचे त्यांचे दागिने असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या नाकामध्ये नथनी असते, मोठ्या आकाराची असते. आणि ही जी कळशी आहे खूप साऱ्या बायका मुली ज्यांचे लग्न नाही झाले त्यासुद्धा अशी कळशीला पण व्यवस्थित सजवून नेत असतात. अंथरूण आहे ना ते धुवायला घेतले आणि रात्री पण पाणी आलं होतं आणि आता सकाळी पण, त्यामुळे रात्रीचं सगळं भरलं होतं. मग ते पाणी वेस्ट कशाला, आणि मी नेहमी नाही धुवत. सो आज मी ते सगळेच धुवून टाकले. आणि जस्ट आता मी जेवले. नाश्ता नव्हता केला होता सकाळी, फक्त चहा पिला होता आणि जेवले. बाकीचं सगळं घरातलं तसंच्या तसं आहे. माझं लाईफस्टाईल व्लॉग आहे. मला खूप जणांनी असं सजेस्ट केलं की तू आता व्लॉगिंग वगैरे करतेस तर मग गाऊनवरती राहू नकोस, म्हणजे टापटीप राहा व्यवस्थित. आता मी कसं सांगू, 3 मुलांना सांभाळून घरातली कामं करून मग तो ड्रेस काढा, मग तो छान तयार वगैरे व्हा, मग शूट त्यामध्येच माझा अर्धा तास तरी जातो. मग पुन्हा परत जसंच्या तसं गाऊनमध्ये या. त्यापेक्षा जे आहे जेन्युअनली जसं आहे तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि माझ्या साऱ्या भरपूर अशा बायका असतील, कोणाला आवडत नाही की आपण छान राहावं आणि छान आपण जर सोशल मीडियावरती आपले ब्लॉग टाकत असेल तर खूप सारे जण बघत असतात. सो कोणाला आवडत नाही की छान दिसावं, पण तसं पॉसिबल होत नाही प्रत्येक जणाला. आणि माझ्यासारख्या बायका पण असतील भरपूर, आणि जास्त करून गाऊनमध्ये कम्फर्टेबल असतं, ज्या घरामध्ये ना जास्त त्यांचा वेळ कामामध्ये जात असेल तर. सो सगळे अंथरुणं मी धुवून टाकलेत. आज मी डेली नाही धुवत, आज सगळेच धुवून टाकले. 12 वाजलेत. अजून आंघोळीचे जे कपडे असतात ना ते अजून धुवायचे आहेत. सो तो पण अजून झोपला नाही आहे. मग त्याला पण अजून झोपवते मी, त्याच्यानंतर कामं करते. आय डोंट नो किती वाजतील हे सगळ्या गोष्टी करायला. आणि हा ब्लॉग जो आहे मी संडेला संध्याकाळी 6:30 वाजता ना 6:30च्या नंतरच अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. सो हा ब्लॉग बघा आणि नक्की ब्लॉग जर तुम्ही पाहिला असेल तर थोडंफार म्हणजे 50% जरी तुम्हाला रिलेटेबल वाटलं असेल रुटीन वगैरे, सो नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि प्लीज लाईक केल्याने मोटिवेशन मिळते, बाकी काहीच नाही. आणि छान पॉझिटिव्ह असे कमेंट करा. 4 वाजलेत आणि हा ब्लॉग मी इथे संपवते आहे. थोडीशी मध्ये झोप पण काढली, कारण 2:30 वाजता असं माझं सगळं आवरून झालं होतं आणि खूप जास्त प्रमाणात माझं डोकं दुखतं. सो मी हा ब्लॉग इथेच एंड करते. आणि पूर्ण आठवड्याचा हा ब्लॉग आहे बाय द वे. जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि मला काहींनी जो गुड सजेशन दिला आहे की व्यवस्थित ब्लॉग करत जा किंवा टापटीप ट्राय नक्की करेन. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.